लोक नेता. हो रे. अरे खासदार सर नमस्कार. 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 काय All कधी good? आलात? आम्ही आलो कोल्हापुरात कालच. म्हटलं बघू कोल्हापुरात कोण कोण भेटतं. नशिबाने तुम्ही भेटलात आम्हाला. सर ही आमची गाडी आहे आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्यासोबत या जयवीरूच्या गाडीवर सध्या तुम्ही खासदार इथून आनंद लढवताय वाटेल. पण प्लीज. साईड सीटवर बस. हो हो. सर आता कोल्हापूरचं आता ऊन फार असं कडकडीत झालंय पण राजकारण पण खूप तापलेलं आहे. आता म्हणावं तितकं अजून तापलेलं नाही. प्रत्यक्षात उमेदवारीचे अर्ज भरल्यानंतर अधिक तापलेलं दिसेल. तुमच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून शाहू महाराजांचं नाव आहे. तर तुमचं आणि शाहू महाराजांचं कसं आहे एकंदरीत? माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. मी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानतो आणि ही लढाई दोन व्यक्तींची नाही, ही दोन लढाई युती आणि आघाडींची लढाई आहे. आणि म्हणून या देशावर कुणाच्या विषयाचं राज्य असावं या दृष्टीने ही निवडणूक होते. आणि म्हणून यावेळी हा मतदार हा दोन व्यक्तींच्या पेक्षा कोणता प्रतिनिधी कुठल्या विचाराचं राज्य या देशावर असावं यासाठी हे मतदान करणार आहे. पण असं बोललं जात आहे की जुना राग काढण्यासाठी पवारांचं षडयंत्र आहे की शाहू महाराजांना रिंगणात आणून तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभं करणं. नाही, हा जंगलचा कायदा होता. हात के बदले हात, खून के बदले खून. पवार साहेबांना जर जुना राग काढायचा असेल तर मला माहिती नाही, पण कदाचित त्यांच्या मनात असेल. तर आता आधुनिक काळ आहे, आता या काळामध्ये असले विषय चालणार नाहीत. मंडलिकजी, तुम्ही सुरुवातीपासूनच तिकिटासाठी आग्रह धरलेला आहे, हट्ट धरलेला आहे. पण जर तिकीट मिळालंच नाही तर मग काय करणार? मी हट्ट धरला नव्हता, तो माझा हक्क आहे. ज्यावेळी मी विद्यमान खासदार आहे आणि ज्यावेळी शिंदे साहेबांच्यावर आम्ही गेलो त्यावेळी विद्यमान खासदार हे उमेदवार असणार हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा माझ्या हट्ट धरण्याचा प्रश्न नाही. मी अगदी कायदेशीररित्या त्याचा अधिकार माझ्यावर आहे, माझा आहे. साहेब इंटरेस्टिंग फॅक्टर म्हणजे कोल्हापुरातला महाडिक आणि मंडलिक. 2004चं जर आपण घेतलं तर महाडिक विरुद्ध मंडलिक होतं. त्यानंतरही अनेकदा असं झालं. पण यंदा महाडिक थेट तुमचा प्रचार करतील की काय? आता तुम्ही प्रश्न अशा ठिकाणी विचारला आहे. माझ्या घरातून सुरुवात केली आणि त्यांच्या घराजवळ आपण पोहोचलो. अच्छा, महाडिकांचं घर कुठे आहे? ते समोर आता पाडलंय ते परत नव्यानं बांधतात ते. अच्छा. तर हा जो प्रवास होता तो अगदी 5 मिनिटांचाच प्रवास होता. तो अंतर आम्हाला कधी आम्ही मित्र म्हणून एकत्र यायला काय अडचण नव्हती. या निवडणुकीमध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून आहेत, त्या पक्षाचे नेते म्हणून आहेत. आणि म्हणून महाडिक मंडलिक अशा स्वरूपाचा वाद त्या निवडणुकीपुरता होता. पण त्याच्या आधी कदाचित या जिल्ह्यातला इतिहास आपल्याला माहिती असेल तर विद्यार्थी दशेपासून आम्ही दोघं एकत्रच काम करतोय, हा इतिहास आहे. आणि काय आम्हाला नवीन नाही. तुमची मैत्री आहे म्हणजे असं काय पॉलिटिकल दुश्मनी वगैरे काहीच नाही? अजिबात नाही. निवडणुकीला एकमेकाच्या विरोधात उभारलो होतो. आज सुद्धा महाराजांच्या विरोधात मला उभा केलं जातंय. ती काय व्यक्तिगत दुश्मनी नाही, पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उभा केलेला आहे. तुमचं शिमग्याचं कनेक्शन नेमकं काय आहे? शिमग्याला अनेक वेळा जी निवडणुका झाल्या आणि विशेषतः निकाल आले ते सगळे मंडलिक साहेबांच्या बाजूने आले, हा इतिहास आहे. आणि म्हणून अनेक लोकांना शिमगा असला की वाटते की आता शिमगा असला की आता हे तोंडावर हात घ्यायला लागतोय. पण परिस्थिती आमच्याकडे वेगळी आहे. आमच्याकडे हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. विशेषतः अनेक आनंदाच्या गुड न्यूज त्या आम्हाला शिमग्यालाच मिळाल्या. आज सुद्धा उद्या उमेदवारी घोषित होणार आहे, तर शिंदे साहेबांचा फोन मला तासापूर्वी आला. याचा अर्थ शिमगा हा मंडलिकांना सारवळ आहे. उद्या उमेदवारी घोषित होणार कन्फर्म? हे पहिल्यांदा तुम्ही विथ फुल कॉन्फिडन्स कॅमेऱ्यासमोर बोलताय. हो बघा, म्हणजे एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावरती तुम्ही घोषित करताय की तुमचं तिकीट कन्फर्म आहे. वा, एबीपी माझ्यासाठी एक्सक्लुझिव्ह बातमी मिळाली आपल्याला. पण मंडलिक साहेब, असं म्हणजे मनामध्ये अशी धाकधूक वगैरे आहे का की तिकीट मिळताना? कारण शिंदे गटाला पण एवढ्या जागा मिळालेल्या आहेत, तर त्यातमध्ये कुठे थोडंफार तुम्हाला पण असं काही 19-20 होईल असं वाटत होतं का? 2-3 दिवसापूर्वी प्रसार माध्यमांच्या चर्चा बघून मला सुद्धा वाटलं. मी सुद्धा शेवटला एक माणूस आहे, जरी राजकारणी असलो तरी. आणि म्हणून मी माझी खात्री करण्यासाठी शिंदे साहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे मला 1 तासापूर्वी त्यांचा फोन आला होता. आपलं काम अजून का सुरू झालेलं नाही, निवडणुकीच्या उमेदवारी घोषित होत राहतील, पण काम सुरू ठेवा. आणि ते काम आता मी सुरू केलेलं आहे. आता मंडलिक, जे तुम्हाला माहिती आहे का आम्ही दोघं कोण आहे? माहिती आहे ना? हो, माहिती आहे. आमची आहे जयवीरूची जोडी, म्हणजे जशी शोले सिनेमामध्ये होती तशी. तर आम्हाला लढवायची आहे लोकसभेची निवडणूक. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ पिंचून काढतोय. तर पुणे झालं, बारामती झालं, शिरूर झालं, सगळे मतदारसंघ आम्ही ऑलमोस्ट जवळपास शोधून आलेलो आहे. तिथे निवडणूक लढवायचा आमचा विचारही मांडून झालाय. पण आम्हाला आमचा काही तिथं टिकाव लागला नाही बाबा. तर आता आम्ही ठरवलं की बाबा चला, कोल्हापूरची माणसं एकदम अशी उसासारखी गोड आहेत, तर म्हणलं आपण आपलं नशीब तिथं आजमून बघूयात. तर जर आमच्या दोघांपैकी एक जर इथे निवडणुकीला उभं राहिला तर आम्हाला पाठिंबा द्याल का?
आपल्याला पाठिंबा देणार नाही, पण तुमच्या निवडणुकीला उभारायची इच्छा असेल तर कोल्हापूर सारखं दुसरं ठिकाण नाही. कारण कोल्हापुरामध्ये ज्यावेळी मल्लयुद्ध होतंय आणि तो पैलवान कुठला आहे, कोल्हापूरचा आहे का बाहेरचा आहे, त्यात तो विजय झाला तर त्याचा सुद्धा हत्तीवरून सत्कार करायची परंपरा कोल्हापूरची आहे. सतपालनं इथं दादू चौलींचा पराभव केला किंवा त्यावेळी तत्कालीन पैलवानचा पराभव स्थानिक पण त्यावेळी सतपालांची सुद्धा हत्तीवरून मिरवणूक काढणारे हे शहर आहे. आणि मग इथला आहे का बाहेरचा आहे ह्याच्यावर लोक इथं मतदान करत नाहीत. इथली लोक काम बघून, विचार बघून आणि पुढच्या काळामध्ये हा माणूस आपल्या विभागाला न्याय देऊ शकेल का विकास कामाच्या बाबतीत, हा विचार बघून न्याय देतंय. आपण सुद्धा असा विकासाचा अजेंडा घेऊन आलो तर आपल्याला सुद्धा लोक मतदान भरपूर आहे आमच्याकडे विकासाचा अजेंडा. पण एक मंडलिक एक शेवटचा प्रश्न, खासदार संजय मंडलिक झाल्यावर कोल्हापूरसाठीचं व्हिजन काय असेल? तर आता जसं पुन्हा मुंबईसारखं म्हणजे काही शहर मोठं व्हायला पाहिजे असं नाही, पण तिथं ज्या सोयी आणि साधन सोयी आहेत ह्या सगळ्या आपल्या भागामध्ये असल्या पाहिजे असं वाटतं. विशेषतः IT सारखं क्षेत्र, कोल्हापुरातले हजारो तरुण हे मुंबई पुण्यासाठी IT क्षेत्रामध्ये काम करतात. आता कोरोनापासून थोडंसं वर्क फ्रॉम होम असं चालू आहे, पण त्या लोकांना सुद्धा वाटतं IT सारखं क्षेत्र उभारलं पाहिजे, त्यासाठी करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता दळणवळणाच्या दृष्टीनं आत्ताच स्वयंपूर्ण अशा पद्धतीने कोल्हापूर झालेला आहे. मी विमानतळाचा उल्लेख केला. आमचा नॅशनल हायवे आता 6 पदरी होतोय. कोल्हापूरहून आता नागपूरहून रत्नागिरीला जाणारा नॅशनल हायवे होतोय. त्याचबरोबर कोल्हापूरहून आता कोकणाला जोडणारा जो रस्ता आहे तो जस्ट नॅशनल हायवे होतोय. कोल्हापूरहून आता संकेश्वर मार्गे कोकणाला जोडणारा आमचा गडिंग्लजचा रोड आहे हा सुद्धा नॅशनल हायवे होतोय. आणि मग दळणवळणाच्या दृष्टीनं अतिशय जवळचं अशा सगळ्याच विभागाला हे शहर झालेलं आहे. रेल्वे सुद्धा आता वंदे भारत रेल्वे आता महिन्याभरामध्ये येते. कोल्हापूरहून आता जो कर्नाटक कोकणाला जोडणारा जो रेल्वे मार्ग आहे याचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि टोकन सुद्धा त्याला ग्रँट लागलेले आहेत. ती सुद्धा रेल्वे पुढच्या काळामध्ये सुरू होऊन कोकणाचा अधिकचा संपर्क, निकडचा संपर्क त्या निमित्ताने येणार आहे. धन्यवाद. आमच्याशी तुम्ही गप्पा मारल्यात आणि एकंदरीत मतदारसंघाचा आढावा आम्ही घेतला तुमच्यामुळे. तर तुमच्या आता कोल्हापुरात होणाऱ्या राजकीय कुस्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आता तुम्ही आम्हाला काय डिपॉझिटचे पैसे देऊन चाललेले आहे. हा, पण जाऊ दे, आम्ही सोडून देतो. आणि काय पुढच्या बरं, आम्ही मग मतदारसंघात कुठल्या शोधत निघतो आता. मतदारसंघात जावं जरा तेवढं पण सांगा, मग आमची गाडी वळवतो आता त्या दिशेने. म्हणजे लोकसभेच्या का विधानसभा? लोकसभेच्या आता सांगली जवळ आहे आणि सातारा जवळ आहे. सातारा कोकणात जाण्यापेक्षा सांगलीला जाऊ. सांगलीला जायचं म्हणतो. डन, सांगलीला जाऊ. आम्ही सांगलीला जाण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच साहेब. थँक्यू. वारंवार भेटू. कोल्हापूरचा दौरा करा आणि आम्हाला सुद्धा चांगल्या मार्गदर्शक सूचना करा. नमस्कार, मी जय. नमस्कार, मी विरू. तर आज आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये आणि माझ्या समोर आहे कोल्हापूरची ओळख असलेला रंकाळा तलाव. आता कोल्हापूर म्हटलं की लाल माती, रांगडी भाषा आणि ठसकेदार राजकारण. आता आम्ही मतदारसंघांच्या शोधात आहोत खरं, पण कोल्हापूरच्या राजकारणाचा आम्हाला ठसका लागतोय की आमचा थेट कणकाच पडतोय हे पाहावं लागणार आहे. आणि त्यासोबतच कोल्हापूरकरांच्या मनात नेमका कोणता खासदार आहे हेही आम्हाला जाणून घ्यायचंय. चला निघूयात. चला. आम्ही आहोत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये. इथे लाखो भाविक अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर आता याच मंदिरापासून आम्ही सुरुवात करणार आहोत कोल्हापूरकरांच्या मनातला कौल जाणून घ्यायला. चला तर मग जायचं का? चला चला. काका, निवडणुका लागल्यात. बोला की. निवडणुका लागल्यात माहिती आहे काय? हो, काय कुठल्या निवडणुका लागल्यात? आता लोकसभा लागले. लोकसभा. कोण आहे तुमच्या मनातलं खासदार? कोण आहे? कोण व्हावं? आता शाहू महाराज. महाराजांनाच मान द्यायला पाहिजे. त्यांचं ऋण फेडायला पाहिजे ना कोल्हापूरकरांनी. ऑपोजिटला संजय मंडलिक बी आहेत. हा, संजय मंडलिक पॉवरफुल शाहू महाराज खासदार होते. शाहू महाराज राहणार यंदा. शाहू महाराज इझिली जिंकतील का? म्हणजे सहज जिंकतील. सोपा पेपर आहे. जिंकणार, काय अडचण नाही. हा, काय कोल्हापूरचे प्रश्न काय आहेत? कोल्हापूरचे प्रश्न काय आता काय, आता महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा आराखडा, हा, बाकी रस्ते, पाणी, हेच, बाकी काय विषय नाही. विकास झाला का 5 वर्षात? 5 वर्षात जरा रखडला. का हो, कशामुळे रखडला? ह्या युती म्हणजे फोडाफोडी राजकारणामुळे जरा शाहू महाराज येणार निवडून. महाराज येणार निवडून. कणका कोणाचा पडणार? कणका समोरच्या उमेदवाराचा पडणार. कोण 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 नाव असतील घ्या ते? अजून जाहीर कुठे झाले? जाहीर झालेलं आहे नाव. संजय मंडलिकांचं नाव चर्चेत आहे. जाहीर झालेच जमा आहे. नाही, जाहीर झालेलं नाही अजून नाव. अजून जाहीर झालेलं काय नाही. कोण वाटतंय?
महाराज महाराज 100% मंडलिकाला बघितले पण नाही ना. का बरं मंडलिकाला बघितलंच नाहीये. आम्ही बघितलेच नाही रिक्षा फिरतो आम्ही बघितलेच नाही ना. खासदार आहेत ना पण तुमचं ते. आज पण बघितले नाही महाराज कधी आम्ही तिथे तुझं ते काही दिसतात तरी कोल्हापुरात कधी बघितलं आम्ही मंडलिकांना. काय मंडलिक तुम्हाला फेर फटकाच मारला नाही का 5 वर्ष दिसलेच नाही आम्हाला 5 वर्षात तर. आम्ही ऑटोवाले बोलतो ना आम्ही दिसलेच नाही कधी हा. त्या रूटला काय बारामतीच्या रूटला आता मत मागायला आल्यावर काय बोलताल का असं नाही बोलला की कोणाला टाकायचं आम्ही अजून डिसिजन केलं नाही ना. पण जे दिसले महाराज कधी येतात तरी जरा दिसतात तरी ना आम्हाला. पण ते मत मागायला आल्यावर त्यांना सांगाल का तुम्हाला आम्ही बघितलं नाही बरोबर सरळ बोलणार ना कधी बघितलेच नाही म्हणजे कसं सांगणार की आम्ही यांना बघितले म्हणून. पण महाराजांना कोणत्या मुद्द्यांवर मत देणार? हे काम तरी करतात ना तसे म्हणजे कसं चर्चेत तरी असतात येतात हात तरी करतात. मी काय म्हणतो? यांना बघितलेच नाही महाराज समजा वाड्यात जर गेलो आम्ही जर रिक्षा जर लावली हात तरी जाता येता करतात तेवढं समाधान वाढतं. पण यांना कधी बघितलेच नाही ना 5 वर्षामध्ये. बोला काय म्हणत होता तुम्ही? राजश्री शाहू महाराजांची पुण्याई लक्षात ठेवा. जगाचं नाव कोल्हापूर हे नाव जगात कानाकोपऱ्यात फक्त राजश्री शाहू महाराजांच्यामुळे झालेलं आहे. लक्षात ठेवा. ही जी आपण पुण्याई बघतोय हे पुण्यातनं उतरायसाठी एकदा आपण त्यांना मतदान करायचं. नाही मान्य आहे पण विकासाची पण हमी पाहिजे ना. होणार की होणार 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 होणार. आता खासदार नसून सुद्धा त्यांच्या हातून काम होतंय असं विषय नाही की काम होत नाही. काम होतंय लक्षात ठेवा. काका काय म्हणताय काय नाही ठीक बघा. काय कुणाच्या बाजूने आता इलेक्शन फेवर चाललाय तुमचा. मग काय बर ठीक आहे. ओळखलं असेलच आम्हाला दोघांना हे चॅनल बघितलं मी तुम्हाला हाक मारली पहिला ना. हो. काय कोल्हापुरात काय आहे सध्या वातावरण काय आहे? वातावरण म्हणजे काय ह्यामध्ये फक्त कोल्हापूरचा विकास व्हावा ही इच्छा आहे आमची. कोण 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 विकास करू शकेल कोण वाटतंय? आता तरी हे बघा आता 4 पदरी रोड कुणी आणले जे 40-50 वर्षात ह्या लोकांनी करू शकले नाही ते ह्या 10 वर्षात त्यांनी केलं मोदीने. मोदीच्यासाठी तर करायला पाहिजे. काका काय म्हणताय? कुणाचा कणका पडणार आहे यावेळेला? काय सांगा हसले 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 बोला की. हा? पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत. शाहू महाराज शाहू महाराज येणार. होय. फिक्स 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 कोल्हापूरचे राजे तेच येणार. तर आताचे विद्यमान खासदार होते त्यांनी कोल्हापुरात कधी पाय उतरून कधी चालवलेलं नाही. उतरलेलं नाही ते. काय चाललंय ते काय सांगता कोरोनाच्या काळामध्ये घरी कॅरम खेळत बसत होते. काय कॅरम खेळत बसत होते. जनतेकडे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष. हे तुम्हाला कोणी सांगितलं कॅरम खेळ होते? आम्ही स्वतः बघितलेलं आहे. हा. पण तुम्ही कोविड मध्ये कसं काय बाहेर गेला? बघितलेलं न्यूजवरती दाखवत होते सगळं. दाखवलेलं बघितलं आम्ही हे स्वतः. आपल्यावरच आरोप करू लागले. तुमचे आरोप नाही जे आहे ते सत्य सांगितलं. आणि यावेळेला फक्त शाहू महाराज ते शाहू महाराजच येणार. कोल्हापूरचे राजे शाहू महाराज नाही 1,00,000% तुमचा शाहू महाराज. शाहू महाराजांना आमचा पाठिंबा आहे. तुमचा कौल म्हणजे शाहू महाराज ते राजे आहेत. हो ते राजा तर त्यांना मान द्यायला पाहिजे आपण. पण महाराजांच्या विरोधात महायुती आहे. महाशक्ती मोदी. आमच्या मनामध्ये महाराजच आहेत. कोल्हापूरचं मतदान माणूस बघून माणूस बघून माणूस माणूस. बघून करणार एकच तुम्ही. वेळा चान्स देते हा? दुसऱ्याला चान्स नसतो. एकच चान्स एकदा एकच चान्स chance. ते देता. महाराज बघून आता त्यांना चान्स आणि समजा महाराज जिंकून आले आणि त्यांच्याकडून पण जर हवा तसा विकास झाला नाही भेटणार. हा, हवा विकास. तसा विकास झाला नाही पण त्यांना मतदान करणार नाही का नाही 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 मग पहिलं ना मालराजांनी काय केलं ना दुसऱ्याने दिलं ना क्षीरसागरला. पण दुसऱ्या वेळा चान्स चान्स प्रत्येकाला म्हणजे एकच मालाजी chance. राजांना पण एकदाच चान्स दिला एकच तुम्ही. एकच एक. शाहू महाराज आमचे फेमस आहेत कोल्हापूरचे. म्हणली की नाहीत का मग? आणि काय फेमस आहे म्हणून मतदान करणार का? काय विकासाला मतदान आहे फेमस आहे म्हणून मतदान? ते काय असेल ते असेल. आता आमची इच्छा आहे ते सांगालो. काका निवडणुका कोणत्या लागल्यात? निवडणुका म्हटलं कोणत्या लागल्यात माहितीये का? लोकसभेच्या बोला की. काय वाटतं कोण जिंकून येईल इकडून? भाजप. भाजप. म्हणजे कामं झालेत मागच्या वेळेला असं? एवढी पण नाही पण मतांचं ध्रुवीकरण झालंय त्यामुळे भाजप. एक मतदार म्हणून काय राजकारणाचं चोथा झालं असं वाटतंय का? चौथा तर झालाय पण त्याला आता पर्याय नाही. हे असं पण विरोधक म्हणतात भाजपनेच केला तो चौथा. दोन्हीकडून आहे हो. टाळी एका हाताने वाजत नाही. यंदा शाहू महाराजांना संधी दिली आहे तर त्यांना काय संधी तुम्ही देणार का? कसं आहे कोल्हापूर जिल्ह्याचे किंवा जे महाराज म्हणून आपण त्यांना ओळखतो पण म्हणून तुम्ही मत देऊ शकत नाही ना. त्यांचा कामाचा अनुभव किंवा राजकारणात त्यांना कितपत हे आहे स्थान हे पण बघायला पाहिजे ना. काय वाटतंय काय मतदान करत असालच की तुम्ही? करतोय कुणाला? करतोय की. कुणाला?
आता मत आम्ही काय सांगल त्याला देणार कोण सांगतो तुम्हाला? की बघा आमच्या गावातली माणसं सांगणार मग आम्ही देणार. मतदान आहे का? हा काय इकडे जरा प्रसाद नको. लगा कोल्हापूरकरांची स्टाईल बिल लय जोरात आहे पण हा? काय विशेष नाही त्यात काय. होय काय मग निवडणुका लागल्यात होय काय कोण वाटतंय? बंटी साहेब सांगतील तेच. हा? काय हो? म्हणजे मत कोणाला? शाहू महाराज फिक्स फिक्स कार म्हणली का नाही? नाही कुठं आले त्यात खासदार झाल्यापासून कधी आलेलं पण नाहीत काय नाहीत. काय करणार काय विकास काम नाही काय नाही. अरे पण आता बघू आता बंटी साहेब सांगतील तीच दिशा. अहो बंटी साहेब ठीक आहे सांगतील ते. महाडिक साहेब पण ताकद लावतात की तिकडून? नाही त्यांचं कट्टर साहेब प्रेमी कार्यकर्ते आहात का? कार्यकर्ते कट्टर. आता बंटी पाटील आणि महाडिक साहेब ठीक आहे जुने मित्र होते की नाही? हा होते की एकत्र यावं असं वाटतं का? वाटते पण कसं आहे आता ते शक्य नाही. हा ते पण राजकारणातले जयवीर होते की काही? होते की कारण ते होते झालेले ते दिवस गेले. कारण आता स्वतःच वर्चस्व असं वाटत नाही का दोघेही पॉवरफुल आहेत एकत्र राहते कोल्हापूरचा विकास होणारच आहे? होणार ना कारण आता ते शक्य नाही तसं. कोल्हापूरकर कशाच्या आधारे मतदान करणार? कोल्हापूर कसं आहे मध्ये एक चांगला भरोसा नेताच्या आधारे मतदान करणार. कोण वाटतो तुला? सध्या कोण कोण वाटतो तसा नेता? अजून तर नेता मी बघितलेला नाही. जेव्हा बघीन तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात कोल्हापुरात राहतो उमेदवारच बघितला नाही. हा? कोल्हापुरात राहतो नेता बघितला नाही तू? बघितलं की नेता राव बघिलं की मला अजून तसा नेता भेटलेला नाही ना. तसा दिसायला तरी पाहिजे ना मला. हा तेव्हा तुम्हाला त्याचा चेहरा तेव्हा त्याचं तुम्हाला नाव सांगेन ना. काय म्हणते राजकारण कोल्हापुरातलं? राजकारण काय कोल्हापुरात तापलंय की तापले काय म्हणतं एवढं गरम झालं का काय? तापलंय. कुणी तापवलं? कुणी तापवलंय? तापिवलं कोण? महाराजांनी तापिवलं. महाराजांनी वा 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 काय मग आता काय म्हणते वार कोणाच्या बाजूने? जास्त आता महाराजांच्याकडनंच आहे. हो का म्हणली का आता नाही एवढं येणार. 5 वर्षात काय केली का नाही काम? भेटलं पण नाही ते. भेटलं पण नाही म्हणजे? आलं पण नाहीत कोल्हापूर. अहो पण खासदार तुमच्यापर्यंत आलं नाही पण तुम्ही गेला का नाही खासदारांपर्यंत? गेलतो की भेटायला पाहिजे ना. पण नाही तिकडे पण नाही भेटले नाही तुम्हाला? भेटलं. आता हा सतेज पाटील आणि महाडिक दोन्ही ताकद लावणार आहेत. हो मग ते महाडिक तिकडे लावणार पाटील इकडे हा, लावणार. मग कोण त्या दोघांमध्ये कोण जिंकेल? इकडे महाराज. कोल्हापूरकरांसाठी पक्ष महत्वाचा की नेता महत्वाचा? माणूस महत्वाचा? तसा माणूस महत्वाचा. माणूस महत्वाचा. मग यंदा कुणाला यायचं ठरवलं? आता बघू आता प्रत्येक म्हणते शाहू महाराज उभा राहिले ते शाहू महाराज उभा राहिले ते. हा. मग शाहू महाराजांकडे थोडासा कल आहे. होय मांडलिकांनी कामं केली का? म्हटली काय तसं आहे किरकोळ काम आहे म्हणायचं. किरकोळच केली म्हणजे असं. नाही शाहू महाराज आणि मंडलिक साहेब काय वाटतं कोण येतील? आता दोघांची आता लढतच म्हणजे जोरातच चालली आहे. हा आता कोणाला नावं ठेवायचं आणि कोणाला हे करायचं. आणि हे मेन म्हणजे राजे आहेत. हा मग आता ते गादी असल्यामुळे राजे असल्यामुळे थोडा संभ्रम होतोय का? होय. गादीच्या विरोधात कसं कसं जायचं? जायचं हे अवघड झालंय ना आता. हा कारण त्यांनी आता जवळजवळ सगळं राधानगरीपासून पहिल्यापासून पोचलेलं आहे. आता नाही कसं म्हणायचं कोणाला. ते म्हणतायत आमचं ठरलं काय ठरलंय आमचं आम्हाला माहित नाही पण तुम्हाला माहित असेल की कोल्हापूरकर म्हणून काय ठरलंय? अहो नुसतं म्हणायचं ठरलंय प्रत्येकाला दिशाभूल करायसाठी हे ठरलंय म्हणायचं. काय सांगता? अहो बॅनर लागले बॅनर लागले हे ठीकच आहे की सगळ्यांचं ठरलंयच म्हणून बॅनर लागणार की. लोकाला दिशाभूल करण्यासाठीच बॅनर लावायचं. बरं आता मला सांगा शाहू महाराज आणि मंडलिक साहेब आहेतच पण महायुती आणि महाविकास आघाडी बरोबर त्याच्यामुळे महाडिक आणि सतेज पाटील कोण पॉवरफुल आहे सगळ्यात जास्त? आता दोघांचे पॉवरफुल आहे. हा दोघे मित्र होते ना आधी तुम्हाला जास्त माहिती असेल. हा मी मित्रच म्हणायचे. हा मग आता त्यांची दुश्मनी का झाली एवढी? दुश्मनी नाही आई रणनीती ह्याच्यापुरती आई. काय रणनीती आई. रणनीती आहे म्हणजे ते मित्रच आहे अजून असं म्हणतात तुम्ही? मित्रच आहेत ते. फक्त मग असं बाहेर तर एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत असतात. हे जगाला भुलवायसाठी तुम्ही लय मोठे मोठे स्टेटमेंट देता. कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघणार आहे त्याच्यानंतर. कोण आपलं चांगलं करेल त्याला ते. तुम्हाला काय वाटतं कोण तुमचं चांगलं करेल? काय जनतेचा एकच निर्धार पुन्हा काँग्रेसचं सरकार म्हणतात ते येऊन का उपयोग. पहिला इकडनं देतात आणि तिकडून काढतात. म्हणजे कळलं नाही आम्हाला. म्हणजे इकडून स्वस्त देतात आणि तिकडून हे पैसे काढतात. पण कोल्हापूरचा विकास झाला का नाही? मग झालाय की विकास कोल्हापूर. काय झाला? रस्ते झाले सगळीकडे व्यवस्थित झाले. मोदींनी चांगला केला म्हणताय. होय होय. राहुल गांधी माहिती आहेत का? राहुल गांधी माहितीये की. मोदी की राहुल गांधी? मोदी. काय मग काय शाहू महाराज का संजय मंडलिक?
तसं काय कोणी नक्की गॅरंटी नाहीये. गॅरंटी नाही. पण तुम्हाला काय वाटतं? काही तुमचं काहीतरी मत असेल की? काय जुनं म्हटलं शाहू महाराजच वोटिंग होईल जास्त. का असं का वाटतं मला? जुने जाणते माणसं आहेत, अनुभवी आहेत. मंडलिकांचा पण इतिहास जुना आहे, ते पण जुनं अनुभवीच आहेत. त्यांच्या वडिलांचं हे आता नवीन मंडलिक आले त्यांचं काय एवढं प्रभाव वाटत नाही नाही, अजून. प्रभाव नाही वाटत आहे. बरं 5 वर्षात कोल्हापूरचा विकास झाला का? म्हणावं तसं काय झालेलं नाही अजून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.